Dear student, today we will see next chapter Introduction to Biotechnology. Biotechnology म्हणजे तंत्रज्ञान. Introduction म्हणजे ओळख. In this chapter we will see tissue, animal tissue and plant tissue. या पाठामध्ये आपण टिश्यू म्हणजे ऊती, प्राणी ऊती आणि वनस्पती ऊती, टिश्यू कल्चर, ऊती संवर्धन, ॲग्रो टुरिझम, कृषी पर्यटन, ॲग्रो बिझनेस म्हणजे शेतीपूरक व्यवसाय इत्यादी असणारे जे काही भाग जे आहेत तर ते भाग आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. कॅन यू रिकॉल, थोडंसं त्या ठिकाणी आठवायचे. विच कॉम्पोनंट्स ब्रिंग्स अबाउट इम्पॉर्टंट प्रोसेस इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. काय सांगितलेलं आहे की सजीवांमधील आवश्यक अशा प्रकारची कार्य कोणत्या घटकांमार्फत त्या ठिकाणी पार पाडली जातात. काय सांगता येईल की ऑल द इम्पॉर्टंट प्रोसेस इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर ब्रॉट अबाउट बाय सेल अँड टिश्यू. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत असते की सजीवांमधील आवश्यक अशा प्रकारचे जे काही कार्य जे आहे तर ते कार्य पेशी आणि असणाऱ्या ज्या काही ऊती यांच्यामार्फत त्या ठिकाणी पार पाडली जातात. सेकंड क्वेश्चन आहे की विच इज द स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे सजीवांच्या शरीराचं पहिलं आपल्याला सांगितलं स्ट्रक्चरल म्हणजे रचनात्मक आणि फंक्शनल म्हणजे कार्यात्मक अशा प्रकारचं लहानात लहान अशा प्रकारचं एकक जे आहे तर ते एकक असणारे सेल, त्यालाच त्या ठिकाणी आपण पेशी जे आहे तर ते पेशी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. टिश्यू इन केस ऑफ amoeba like unicellular organism, all functions are performed by organelles of that single cell. आमेबा जो आहे तर त्या आमेबासारखा असणारा जो काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे एक पेशी असणारा जो काही सजीव जे आहे तर त्या सजीवांमध्ये ऑल फंक्शन्स म्हणजे सर्व असणारे जे काही कार्य जे आहे तर ती कार्य काय सांगितले आपल्याला, त्याची पेशी ती आहे तर त्या पेशीमधील ऑर्गॅनिल्स अंगक म्हणजे अवयव जे आहेत तर त्या अवयवांमार्फत त्या ठिकाणी पार पाडले जातात. हाऊ एव्हर मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स आर मल्टीसेल्युलर. परंतु बहुसंख्य असणारे जे काही सजीव जे आहेत तर ते सजीव कसे सांगितले आपल्याला मल्टीसेल्युलर बहुपेशी आहेत म्हणजे एकापेक्षा जास्त पेशी ज्या आहेत तर त्या पेशींना त्या ठिकाणी ते बनलेले आहेत. हाऊ आर द व्हेरियस प्रोसेसेस ब्रॉट इन देअर बॉडी. आणि मग त्यांच्या शरीरामधल्या असणारे जे काही विविध क्रिया ज्या आहेत तर किंवा विविध अशा प्रकारचे असणारे जे काही कार्य जे आहेत तर ते कार्य त्या ठिकाणी कशी पार त्या ठिकाणी पाडतात. ग्रुप्स ऑफ सेल्स कम टुगेदर सो ॲज टू परफॉर्म द व्हेरियस फंक्शन्स ऑफ द बॉडी. म्हणजे शरीरामधले असणारे जे काही विविध कार्य जे आहेत तर ती विविध कार्य त्या ठिकाणी पार पाडण्यासाठी शरीरामधले असणारे जे काही पेशी जे आहेत तर त्या पेशींचे असणारे जे काही गट जे आहेत ग्रुप्स जे आहेत तर ते ग्रुप्स काय होताना दिसतात एकत्र त्या ठिकाणी येताना दिसतात. आर यू फॅमिलियर विथ द सिक्वेन्स लेटर वर्ड सेंटेन्स लेसन टेक्स्ट बुक. पाहतो मागच्या इयत्तांमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की अक्षर असतील, वाक्य असेल, धडा असेल म्हणजे पाठ असेल आणि पाठ्यक्रम किंवा पाठ्यपुस्तक हा क्रम आपल्याला त्या ठिकाणी ओळखीचा वाटतो. म्हणजे पुस्तक जे आहे तर ते पुस्तक अनेक धड्यांचं बनलेलं आहे. धड्यांमध्ये त्या ठिकाणी अनेक अशा प्रकारची वाक्य त्या ठिकाणी असणार आहे आणि या वाक्यामध्ये शब्द जे आहे तर त्या शब्दांना त्या ठिकाणी ती वाक्य जे आहे तर ती वाक्य त्या ठिकाणी बनलेले आहे. सिमिलरली ऑर्गनायझेशन ऑफ द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम फॉलो ए डिफिनेट हिरार्ची. अशाच पद्धतीनं
सजीवांमधील शरीराचं असणारं जे काय ऑर्गनायझेशन, संघटन जे आहे तर त्या संघटनाचा सुद्धा एक विशिष्ट अशा प्रकारचा असणारा जो काही क्रम जो आहे तर तो क्रम त्या ठिकाणी असतो. यू हॅव ऑलरेडी स्टडीड सेल अँड सेल ऑर्गेनेल्स इन दॅट हिरार्ची. यापैकी पेशी असेल किंवा दुसरं आपल्याला सांगितलं सेल ऑर्गेनेल्स म्हणजे पेशीची असणारे जे काही अंगक असतील यांची असणारी जी काही ओळख जी आहे तर ती ओळख आपण त्या ठिकाणी इयत्ता 8वी मध्ये त्या ठिकाणी ती करून घेतलेली आहे. पुढे ए ग्रुप ऑफ सेल हॅव्हिंग द सेम ओरिजिन, सेम स्ट्रक्चर अँड सेम फंक्शन इज कॉल्ड टिश्यू. आता ऊती म्हणजे काय तर पुन्हा एकदा ऐका. ए ग्रुप ऑफ सेल्स अशा प्रकारच्या पेशींचा असणारा जो काही गट काय सांगितले, हॅव्हिंग द सेम ओरिजिन, सेम स्ट्रक्चर, सेम फंक्शन. म्हणजे शरीराचं विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या एकसारख्या पेशींचा असणारा जो काही समूह जो आहे तर त्या समूहालाच आपण त्या ठिकाणी टिश्यू किंवा ऊती जी आहे तर ती ऊती त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. मिलियन्स ऑफ सेल्स आर प्रेझेंट इन द बॉडी ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. बहुपेशी असणारे जे काही सजीव जे आहे तर त्या बहुपेशी सजीवांच्या शरीराचा जर आपण विचार केला तर बहुपेशी असणारे जे काही सजीव जे आहे तर त्या सजीवांच्या शरीर त्या ठिकाणी लाखो पेशींचं त्या ठिकाणी बनलेलं असतं किंवा लाखो पेशी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असतात. दीज सेल्स आर डिव्हायडेड इंटू डिफरंट ग्रुप्स अँड ईच ग्रुप परफॉर्म ए डिफिनिट फंक्शन. आणि हा जो काही पेशी जी आहे तर त्या पेशींची गटागटामध्ये असणारी जी काही विभागणी जी आहे तर ती विभागणी झालेली असून प्रत्येक असणारा ग्रुप गट जो आहे तर तो गट काय सांगितले आपल्याला एखादं विशिष्ट अशा प्रकारचं कार्यच त्या ठिकाणी करताना दिसतो. फॉर एक्झाम्पल वी कॅन परफॉर्म मुव्हमेंट्स ड्यू टू द कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन्स ऑफ मसल. पहिलं त्या ठिकाणी उदाहरण आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्या शरीरामधले असणारे जे काही मसल्स जे आहेत, स्नायू जे आहेत तर त्या स्नायूंचं काय होतं नसते तर आपल्याला सांगितलं की कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचन त्या ठिकाणी पाहणे. दुसरं आपल्याला सांगितलं रिलॅक्सेशन म्हणजे शिथिलीकरण म्हणजे आपल्या शरीरामधले असणारे जे काही स्नायू जे आहेत तर त्या स्नायूंच्या आकुंचन शिथिलीकरण याच्यामुळे काय करता नसतो आपण त्या ठिकाणी मुव्हमेंट म्हणजे हालचाल जी आहे तर ती हालचाल त्या ठिकाणी करू शकतो. कंडक्टिंग टिश्यू इन प्लांट ट्रान्सपोर्ट वॉटर अँड फूड टू इट्स पार्ट्स. अशाच पद्धतीने आपल्या लक्षात येतं नसते की वनस्पती जे आहे तर त्या वनस्पतींमधले असणाऱ्या त्या ठिकाणी आपल्याला कंडक्टिंग टिश्यू म्हणजे सहवाहिनी ऊती वाहून नेणाऱ्या ज्या काही ऊती ज्या आहेत तर त्या ऊती काय करता नसतात पाणी असेल अन्न असेल याचं असणारं जे काही ट्रान्सपोर्टेशन वहन जे आहे तर ते वहन शरीराच्या सर्व भागापर्यंत त्या ठिकाणी म्हणजे शरीराच्या म्हणजेच त्या ठिकाणी वनस्पतीच्या शरीराच्या सर्व भागांपर्यंत त्या ठिकाणी करताना दिसतात. ऑल फंक्शन्स ऑफ द बॉडी आकर विथ फुल इफिशियन्सी ड्यू टू स्पेसिफिक ऑर्गनायझेशन्स ऑफ सेल्स अँड देअर डिव्हिजन ऑफ वर्क. आता पुढे काय सांगितलं की पेशीचं असणारं जे काही वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची रचना स्पेसिफिक ऑर्गनायझेशन ऑफ द सेल म्हणजे पेशीची असणारी जे काही विशिष्टपूर्ण अशा प्रकारची रचना आणि पुढे आपल्याला सांगितलंय की देअर डिव्हिजन ऑफ वर्क त्यांच्या कामाची असणारी जी काही विभागणी जी आहे तर त्या विभागणी झाल्यामुळं शरीरातील सर्व कामं त्या ठिकाणी सर्वोच्च एफिशियन्सी त्याला त्या ठिकाणी फुल एफिशियन्सी म्हटलेलं म्हणजे सर्वोच्च क्षमतेनं ते असणारे जे काही कार्य जे आहेत तर ते कार्य काय नसतात पार त्या ठिकाणी पाडताना दिसतात. पुढे आपल्याला सांगितलंय टाईप्स ऑफ टिश्यू ऊती जे आहेत तर त्या ऊतींचे प्रकार. दोन प्रकार आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले. पहिला आहे तर त्या ठिकाणी सिंपल टिश्यू, दुसरा आहे तर त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स टिश्यू. सिंपल टिश्यू म्हणजे सरळ ऊती, कॉम्प्लेक्स म्हणजे जटिल एकापेक्षा जास्त अशा प्रकारच्या पेशींना त्या ठिकाणी ते बनलेले असतात म्हणून त्याला म्हटलेले जटिल अशा प्रकारच्या पेशी. आता पहिलं दिलेलं आपल्याला सिंपल टिश्यू की सिंपल टिश्यू मेड अप ऑफ ओनली वन टाईप ऑफ द सेल. सरळ ऊती जी आहे तर त्या सरळ ऊती एकाच प्रकारच्या पेशींना त्या ठिकाणी त्या बनलेल्या असतात.
फॉर एक्झाम्पल इपिथेलियल टिश्यू ऑफ ॲनिमल, मेरिस्टिमॅटिक टिश्यू ऑफ प्लांट्स. पहिलं सांगितलं आपल्याला इपिथेलियल. इपिथेलियल म्हणजे आभिस्तर होती. कुठली? तर प्राण्यांमध्ये असणारी जी काही आभिस्तर होती. दुसरं आपल्याला सांगितलंय मेरिस्टिमॅटिक टिश्यू ऑफ द प्लांट, म्हणजे सर्वसाधारणपणे वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींमधली असणारी मूल होती. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स टिश्यू मेड अप ऑफ मोर दॅन वन टाईप ऑफ सेल. जटिल ऊती जी आहे तर ती जटिल ऊती आपल्याला एकापेक्षा अधिक प्रकारच्या पेशींना त्या ठिकाणी ती बनलेली असते. फॉर एक्झाम्पल ब्लड ऑफ ॲनिमल्स, म्हणजे प्राण्यांचं असणारं जे काही रक्त. पुढे आपल्याला सांगितले झायलेम अँड फोलेम ऑफ द प्लांट्स, म्हणजे सर्वसाधारणपणे वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींमध्ये असणारी जी काही जलवाहिनी आणि असणारी जी काही रसवाहिनी, म्हणजे अशा प्रकारची दोन उदाहरणं जी आहेत तर ती दोन उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. त्याच्यानंतर पुढे थिंक अबाउट इट, विचार करायचा. आर द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स द सेम. काय सांगितलंय की वनस्पती असेल किंवा प्राणी असेल यांची शरीर रचना आणि असणारे जे काही कार्य जे आहेत तर ती कार्य त्या ठिकाणी सारखीच असतात का? आता काय सांगता येईल की देअर इज ग्रेट डिफरन्स बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल्स विथ रिस्पेक्ट टू स्ट्रक्चर अँड फंक्शन. की आपल्या लक्षात येतं नसते की वनस्पती आणि असणारे जे काही प्राणी यांची असणारे जे काही शरीर रचना जी आहे तर तिच्यामध्ये आणि त्यांचं असणारे जे काही कार्य जे आहेत तर त्या कार्यांमध्ये त्या ठिकाणी फरक जो आहे तर तो फरक त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतो. पहिला फरक त्या ठिकाणी सांगता येईल की प्लांट्स आर सेंडेटरी. काय? सेंडेटरी. नीट लक्षात ठेवा, सेंडेटरी. आता सेंडेंटरी म्हणजे स्थानबद्ध, एकाच जागेवर त्या ठिकाणी असतात आणि म्हणून आपल्याला सांगता येईल की प्लांट्स आर सेंडेंटरी अँड देअर ग्रोथ टेक्स प्लेस ओनली इन सर्टन लिमिटेड एरिया. वनस्पती ज्या आहेत तर त्या स्थिर असतात, एकाच जागेवर असतात आणि त्यांची असणारी जी काही वृद्धी जी आहे, वाढ जी आहे तर ती वाढ विशिष्ट अशा प्रकारचं असणारं जे काही क्षेत्र जे आहे तर त्या क्षेत्रामध्येच त्या ठिकाणी होताना दिसते. पुढे आपल्याला दुसरं सांगता येईल दे डू नॉट हॅव नर्वस सिस्टीम. वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींमध्ये कोणत्याही प्रकारची चेतासंस्था जी आहे तर ती चेतासंस्था त्या ठिकाणी नसते. याच्या उलट ऑन द कॉन्ट्ररी ॲनिमल्स मूव्ह फ्रॉम प्लेस टू प्लेस इन सर्च ऑफ फूड, वॉटर एक्सेट्रा. याच्या उलट आपल्या असं लक्षात येतं नसतंय की काही असणाऱ्या ज्या काही प्राणी जे आहेत, म्हणजे काही प्राणी म्हणजे सर्वच प्राणी, तर सर्वसाधारणपणे याच्या उलट काही असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी काय होता नसतात, अन्न असेल, पाणी असेल तर याच्या शोधार्थ काय होता नसतात, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी जाताना दिसतात. अँड देअर फोर दे नीड मोर एनर्जी, आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी जास्त असणारी जी काही ऊर्जा जी आहे तर त्या जास्त ऊर्जेची असणारी जी काही गरज जी आहे तर ती गरज त्या ठिकाणी असते. द ग्रोथ इन देअर बॉडी इज युनिफॉर्म थ्रूआउट द बॉडी. वनस्पतींमध्ये आपण पाहिलंय की वनस्पतींमध्ये लिमिटेड असणारं जे काही क्षेत्र जे आहे तर त्या क्षेत्रामध्येच त्या ठिकाणी वृद्धी जी आहे तर ती वृद्धी त्या ठिकाणी होताना दिसते. प्राण्यांमध्ये काय सांगितलंय की त्यांच्यामध्ये होणारी जी काही वृद्धी जी आहे तर ती वृद्धी संपूर्ण असणारं जे काही शरीर जे आहे तर ते शरीरभर त्या ठिकाणी ती होताना दिसते. दे हॅव डिफरंट सिस्टीम टू कॅरी आउट डिफरंट फंक्शन. प्राण्यांमध्ये विविध अशा प्रकारचे असणारे जे काही कार्य जे आहे तर ती कार्य करण्यासाठी विविध अशा प्रकारचे असणारे जे काही सिस्टीम जे आहेत, संस्था ज्या आहेत तर त्या संस्थांचा उपयोग करून प्राणी जे आहेत तर ते प्राणी त्यांचे असणारे जे काही कार्य जे आहेत तर ते कार्य त्या ठिकाणी घडून घेताना दिसतात. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.